नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहताय करंज हा वृक्ष. याला करंज याकरता म्हणतात कारण या पॉड्स किंवा शेंगा आहेत यांचा आकार हा करंजीसारखा असतो, त्यामुळे याला करंज म्हणतात. फॅबेसी कुळातील या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे पोंगॅमिया पिनॅटा आणि हा वृक्ष जो आहे हा मध्यम आकाराचा वृक्ष आहे. ही गुलाबी जांभळी फुलं दिसत आहेत. ही साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान या झाडाला आलेली दिसतात. या झाडाला जेव्हा बहर येतो त्यावेळी झाडाखाली असा फुलांचा सडा पडलेला दिसतो आपल्याला. बऱ्याच कीटकांचं मधमाशांचं हे फेवरेट झाड आहे कारण याला असणाऱ्या या फुलांमध्ये मकरंद फार मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे या झाडांवरती मधमाशा इतर कीटक यांची नेहमी तुम्हाला वर्दळ पाहायला मिळेल. या झाडाचा उपयोग हा प्रामुख्याने काही त्वचा रोगांमध्ये केला जातो. यापासून ज्या बिया मिळतात त्या बियांपासून तेल काढले जाते आणि त्या तेलाचा उपयोग आहे तो त्वचा रोगांमध्ये होतो. तसेच बायोडिझेल यामध्ये सुद्धा याचा वापर आता आजकाल केला जात आहे. झाडाची रचना पाहिली तर ती छत्रीच्या आकाराची असते आणि अतिशय सुंदर असं झाड दिसतं. लांबून कायम हिरवगार असं असतं आणि सावली देण्यासाठी मुख्यत्वे हे बगीच्यामध्ये लावले जाते. या वृक्षाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा विविध प्रकारच्या वातावरणामध्ये जमिनीमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करणारा असा वृक्ष आहे. हा एक लेग्युमिनॅसी कुळातील वृक्ष आहे, म्हणजे ह्या वृक्षाची जी मुळे आहेत ती वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणतात आणि जमिनीमधील नत्राचं प्रमाण हे वाढवतात. तर निसर्ग संदर्भामध्ये अशी विविध माहिती जाणून घेण्यासाठी निसर्ग यात्रेला आजच फॉलो करा.